कन्या राशी 6 ते 12 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशी, कधी कधी आयुष्यात असा एक आठवडा येतो जिथे घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेचा अर्थ त्या क्षणी अजिबात समजत नाही। फोन असो, भेट असो किंवा अचानक बदललेले वागणे असो किंवा तुमच्याच मनात वारंवार येणारा एक विचार, सुरुवातीला हे सगळं अगदी सामान्य वाटतं, पण काही दिवसांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं, हा साधा योगायोग नव्हता, ही तर नियतीने दिलेली पहिली चाहूल होती। कन्या राशी, 6 ते 12 जुलै 2026 हा आठवडा तुमच्यासाठी अशाच गूढ संकेतांनी भरलेला असू शकतो। तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे। फरक इतकाच की त्या बदलाचा आवाज अजून तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही। तुम्ही कदाचित विचार करत असाल, मी इतकी मेहनत करतो तरी अपेक्षित फळ का मिळत नाही? मी योग्य निर्णय घेतो तरी शेवटच्या क्षणी अडथळे का येतात? मी इतका संयम ठेवतो तरी माझी वेळ कधी येणार? जर हे प्रश्न अलीकडे तुमच्या मनात वारंवार येत असतील तर या आठवड्यात त्यांची काही उत्तरे मिळण्याची शक्यता आहे। पण ही उत्तरे शब्दात मिळणार नाहीत, ती मिळतील घटनांमधून। नियती अनेकदा बोलत नाही, ती फक्त परिस्थिती बदलते आणि त्या बदलाचा अर्थ समजून घेणे हीच खरी बुद्धिमत्ता असते। कन्या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करतात, एकही निर्णय घाईघाईने घेत नाहीत, प्रत्येक गोष्टीमागचे कारण शोधतात। पण या आठवड्यात अशी एखादी घटना घडू शकते जिथे सर्व गणिते चुकतात आणि तरीही परिणाम तुमच्या फायद्याचाच होईल। कारण प्रत्येक गोष्ट तर्कानेच घडत नाही, काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच घडतात। या 7 दिवसात तुमच्या आयुष्यातील एखादे बंद प्रकरण पुन्हा उघडू शकते। ज्या व्यक्तीशी संवाद थांबला होता ती पुन्हा समोर येऊ शकते। ज्या कामाची आशा तुम्ही जवळजवळ सोडली होती त्याच कामात अचानक हालचाल सुरू होऊ शकते किंवा एखादी अशी संधी तुमच्या समोर येईल जिचा तुम्ही कधी विचारही केला नसेल। मात्र इथेच या आठवड्याचे सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे। तुमच्या आयुष्यात येणारी सर्वात मोठी संधी ही सुरुवातीला संधीसारखी दिसणार नाही, ती कदाचित एका जबाबदारीच्या रूपात येईल, एखाद्या अडचणीच्या रूपात येईल किंवा अशा निर्णयाच्या रूपात येईल ज्यामुळे तुम्ही सुरुवातीला गोंधळून जाल, पण वेळ जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला जाणवेल, हेच माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात योग्य गोष्ट होती। आठवड्याचा आणखी एक गूढ संकेत असा आहे की कोणीतरी शांतपणे तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे, तुमच्या मेहनतीकडे, तुमच्या प्रामाणिकपणाकडे, तुमच्या कामाकडे। कदाचित तुम्हाला त्याची कल्पनाही नसेल, पण योग्य वेळी त्याच व्यक्तीकडून मिळणारी एक संधी किंवा एक विश्वास तुमच्या पुढच्या प्रवासाची दिशा बदलू शकतो। म्हणून या आठवड्यात कोणालाही कमी समजू नका आणि स्वतःलाही कमी लेखू नका, कारण तुमची वेळ जवळ आली असेल। पण अजून एक प्रश्न बाकी आहे, तो बदल नेमका कोणत्या क्षेत्रात होणार? करिअर, पैसा, प्रेम, कुटुंब की एखादे असे स्वप्न जे तुम्ही अनेक वर्षांपासून मनात जपून ठेवले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदम मिळणार नाहीत, ती या आठवड्यात दिवसागणिक उलगडत जातील। म्हणून 6 ते 12 जुलैचा हा काळ फक्त आणखी एक आठवडा म्हणून पाहू नका। कदाचित हाच तो आठवडा असेल जिथून तुमच्या आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल आणि काही महिन्यानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि मनोमन म्हणाल, त्या दिवशी घडलेली ती छोटीशी घटना हाच तर माझ्या मोठ्या बदलाचा पहिला संकेत होता। 6 जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी शांतपणे मेहनत घेत आहात त्याचे काही सूक्ष्म परिणाम आता दिसू लागतील। हा आठवडा मोठ्या घोषणांचा नसला तरी मोठ्या बदलांची पायाभरणी करणारा नक्कीच ठरू शकतो। आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या मनात थोडा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे। एकाच वेळी अनेक कामे, जबाबदाऱ्या आणि निर्णय तुमच्या समोर येऊ शकतात। नेहमीप्रमाणे प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा प्रयत्न कराल, पण यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक काम परिपूर्ण होण्यापेक्षा योग्य वेळी पूर्ण होणे अधिक महत्त्वाचे असेल। कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची आणि संयमाची परीक्षा होऊ शकते। एखादा सहकारी किंवा वरिष्ठ अचानक अतिरिक्त जबाबदारी देऊ शकतो। सुरुवातीला ही जबाबदारी ओझ्यासारखी वाटेल, पण पुढे त्याच कामामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे। तुमचे निरीक्षण शांतपणे केले जात आहे, त्यामुळे कोणतेही काम हलक्यात घेऊ नका। नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात आशेचा किरण दिसू शकतो। जुना अर्ज, जुनी मुलाखत किंवा पूर्वी केलेल्या संपर्कातून पुन्हा सकारात्मक हालचाली होण्याची शक्यता आहे। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा भागीदारीबाबत चर्चा सुरू होऊ शकते।
मात्र प्रत्येक व्यवहारातील कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावध आशावादाचा आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा विचार मनात येऊ शकतो. काहींना अतिरिक्त काम, फ्रीलान्स प्रकल्प किंवा साईड इन्कमची संधी मिळू शकते. मात्र अनावश्यक खर्च, विशेषतः भावनेच्या भरात केलेली खरेदी टाळा. भविष्यातील मोठ्या उद्दिष्टांसाठी बचत महत्त्वाची ठरेल. कौटुंबिक वातावरणात एखादा जुना विषय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. घरातील व्यक्तींना तुमच्याकडून वेळ आणि समजून घेण्याची अपेक्षा असेल. प्रत्येक गोष्ट तर्काने सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा काही वेळा प्रेमाने ऐकून घेणे अधिक प्रभावी ठरेल. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन पुढील निर्णयात उपयोगी पडू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा मनातील भावना स्पष्ट करण्याचा आहे. जर काही गैरसमज असतील तर ते शांतपणे दूर करण्याचा प्रयत्न करा. अविवाहित व्यक्तींना एखाद्या नवीन ओळखीमुळे उत्सुकता वाटू शकते. मात्र व्यक्तीला जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या. घाईत घेतलेले भावनिक निर्णय नंतर बदलावे लागू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहिल्यास अभ्यासात मोठी प्रगती होऊ शकते. विशेषतः स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण किंवा नवीन कौशल्ये शिकणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील. एखादा शिक्षक किंवा मार्गदर्शक योग्य दिशा दाखवू शकतो. आरोग्याच्या बाबतीत थकवा, अपुरी झोप किंवा सततचा मानसिक ताण जाणवू शकतो. शरीरापेक्षा मनाला विश्रांती देणे या आठवड्यात अधिक गरजेचं असेल. वेळेवर जेवण, झोप आणि थोडा शांत वेळ तुमची ऊर्जा पुन्हा वाढवेल. या आठवड्यातील सर्वात मोठा संकेत असा आहे की तुम्ही ज्या गोष्टीला अडथळा समजत आहात तीच गोष्ट कदाचित तुम्हाला योग्य दिशेकडे वळवत आहे. काही योजना बदलतील, काही लोक दूर जातील, काही नवीन संधी अचानक समोर येतील. या सर्व घडामोडींमध्ये घाबरून न जाता परिस्थितीकडे निरीक्षकाच्या नजरेने पहा. विशेष म्हणजे या आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात एखादी आनंदाची बातमी, महत्त्वाचा निर्णय किंवा भविष्याबाबत आत्मविश्वास वाढवणारी घटना घडू शकते. ती अपेक्षित स्वरूपात येईलच असे नाही, पण तिचा परिणाम पुढील काही महिन्यांपर्यंत जाणवू शकतो. या आठवड्याचा विशेष संदेश: प्रत्येक यश मोठ्या आवाजाने सुरू होत नाही. काही यशाची सुरुवात एका छोट्या निर्णयापासून, एका अनपेक्षित भेटीपासून किंवा एका साध्या हो पासून होते. त्यामुळे 6 ते 12 जुलै 2026 या काळात स्वतःवर विश्वास ठेवा. संधी ओळखा आणि संयम सोडू नका. कदाचित नियतीने तुमच्यासाठी लिहिलेला पुढचा सुंदर अध्याय याच आठवड्यात शांतपणे सुरू होत असेल.